नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कांदा टोमॅटो मध्ये मस्त असं ग्रेव्ही चिकन। तर इथं बघा आपण अर्धा किलो चिकन घेतलेले, अशा पद्धतीचं चिकन आपण इथे घेतलेले। अर्धा किलो चिकन हे घेतलेले आहे, जास्त बारीक तुकडे केले नाही, थोडे असे मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत आपण। तर चिकन साठी बघा इथं आपण घेतले 5 मोठे कांदे आपण इथं बारीक चिरून घेतलेत, 4 टोमॅटो आपण इथं बारीक चिरून घेतला, एकदम बारीक चिरले बरं का हे दोन्ही पण। त्यासाठी आपल्याला थोडासा इथं हिरव्या एक मसाला करायचा आहे। तर इथं मी लसूण पाकळ्या घेतल्यात 7 ते 8, अर्धा इंच आलं, कोथिंबीर थोडी जास्त घेतली आपण इथं। आपल्याला इथं कोथिंबीर पुन्हा अजून वरून टाकण्यासाठी थोडी लागणार, ती इथं चिरून घेतली। मसाल्यामध्ये बघा इथं हळद घेतली आपण 1 ते 1.5 चमचा हळद घेतली, कारण जेव्हा मी चिकन मटण करते तेव्हा मी हळदीचं थोडं प्रमाण जास्त वापरते, कारण त्याने टेस्ट चांगली येते। बघा तुम्ही करून बघा कधी पण। कांदा मसाला घेतला इथं 2 चमचे, हा माझा घरचा मसाला बनवलेला, तो मी 1 चमचा घेतलाय। लाल मिरची पावडर घेतली इथं मी 1 मोठा चमचा। इथं आपण धना पावडर घेतली 1 ते 1.5 चमचा। इथं चिकन मसाला घेतलाय आपण 1 चमचा। चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे, तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे। सगळ्यात आधी आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं, त्यामध्ये टाकू आपण ही कोथिंबीर, आल्याचे तुकडे, लसूण, थोडं पाणी टाकून आपण याचं वाटण करून घेणार आहे। अगदी थोडं पाणी टाकलंय मी 1 चमचाभर। तर चिकन आपण इथं एक 5 ते 6 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेले, चांगलं लिंबू पिळून आपण इथे चिकन धुवून घेतलेले। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहे हळद, त्यानंतर आपण इथे जे वाटण केलेले ते ह्याच्यात टाकतोय आपण। टाकूया थोडंसं मीठ, पहिल्यांदा मी इथं थोडंच मीठ टाकते, पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचे आणि चांगलं ह्याला आपण चिकनला हे लावून ठेवूया। तोपर्यंत आपला कांदा परतून होईल, तोपर्यंत हे चिकन चांगलं ह्याच्यामध्ये मस्त मुरल। अशा पद्धतीने बघा आपण हे चिकनला मस्त हिरवा मसाला थोडा लावलाय, पद्धतीने बघा छान असं आपण हे लावून ठेवायचे। तर त्याला आपला कांदा चांगला परतेपर्यंत आपल्याला ह्याला असंच व्यवस्थित ठेवायचे। झाकण टाकून आपण याला मुरायला ठेवूया। तर इथं बघू शकता तुम्ही आपण कढई ठेवली, कढई छान तापली, कढईमध्ये 2 पळ्या म्हणजे थोडं जास्तीचं तेल टाकलेले, त्यामध्ये आपण हा कांदा टाकूया। बारीक चिरलेला कांदा चांगला असा परतून घ्यायचा। 5 ते 6 मिनिटं आपला कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपण इथं कांदा येतो परतून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिटं झालीत। आता कांदा छान परतलाय, त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण टाकतोय। टोमॅटो कांद्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। तर कांदा चांगला बघा इथं मिक्स झालेला आहे। आता मस्त अशी लोखंडी कढईमध्ये आपण आज भाजी करतोय। तर इथं बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो आपला छान परतला इथं। तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा चिकनचा इथं ग्रेव्ही टाईप करायचं म्हणजे कांदा छान परतून घ्यायचा आहे। तर कांदा आता परतून झालाय, त्यामध्ये आपण हळद, धनापूड, मिरची पावडर, कांदा मसाला, चिकन मसाला, सगळे मसाले आहेत ते आपण इथे टाकून घेतलेले आहेत। आता कांदे आपण इथं छान असे ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेऊया। तर कांदा टोमॅटोमध्ये मसाले चांगले दाबून दाबून असे जरा परतून घेऊया, म्हणजे व्यवस्थित सगळं आपलं जे मिश्रण आहे ते एकजीव होईल। झाऱ्याच्या साह्याने इथं दाबून दाबून आपण हे परतून घेतलेले, त्यामुळे बघा छान तेल पण सुटलंय। आता जे चिकनला आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलेले। तर चिकन आपण पूर्ण टाकून दिल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला छान असं ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घेऊया। तर एक 5 मिनिटं आपल्याला या ग्रेव्ही मध्ये चिकन चांगलं असं वर खाली हलवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही मस्त आपलं चिकन येते ग्रेव्ही मध्ये एकदम मिक्स झालेले। वरून थोडं मीठ टाकूया, कारण पहिल्यांदा पण इथं आपण हळद मीठ लावलेलं होतं, त्यामुळे आता फक्त चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेले। आता त्यानंतर ह्याच्यावर आपण एक 5 मिनिटं झाकण टाकून छान परतून घेऊया। तर हे बघा झाकण टाकल्यानंतर ह्याला छान असं कडेने तेल सुटलेले, पुन्हा ह्याला आपण हलवून घेऊया। तर छान असं मिक्स झाल्यानंतर परतून झाल्यानंतर आता इथे मिक्सरच्या भांड्यातच आपण 1 ग्लासभर पाणी घेतलेले, ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकतोय।
आपल्याला जास्त पातळ भाजी बनवायची नाही, अगदी ग्रेव्ही टाईप आपल्याला चिकन बनवायचं इथं. तर साधारण 1 ग्लास भरच पाणी इथं भरपूर झालं आपल्या चिकन साठी. तर इथं बघू शकता वरून आपण कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा याला थोडं वरच्यावर थोडं हलवून घेऊया. छान असं बघा भाजीला आपल्या आत्ताच तेल सुटलेले आणि वरून ह्याला एक 7 ते 8 मिनिटं शिजून घेऊया. तर 7 ते 8 मिनिटांनंतर आपली भाजी बघा कशी झालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण ही भाजी लोखंडी कढईत केली, त्यामुळे याची टेस्ट थोडी गावरान टाईप लागते. मी मुद्दामच अशा भाज्या आहेत ना त्या लोखंडी कढईमध्ये करते, चवीला खूप वेगळ्या लागतात, छान लागतात. तर पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण टाकलेले, एक 5 मिनिटं पुन्हा एकदा झाकण टाकून आपली भाजी ती आता पूर्ण झाली. गॅस बंद करून घेतलाय. मस्त अशी बघा आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे छान असं. चिकन पण आपलं छान शिजलेलं आहे. आता एका मातीच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व करायला घेतोय. तर इथं बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही टाईप चिकन छान तयार झालेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. अगदी 5 ते 6 माणसासाठी ही भाजी खूप भरपूर झाली. अशा पद्धतीने बघा ग्रेव्ही चिकन तुम्ही घरच्या घरी करू शकता. खूप छान चवीला लागतं. भातासोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.